आता आम्ही एक प्रयत्न करतो की ज्या घरांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्यांचं कॅपॅसिटी आहे चांगले शिक्षण घेण्याची आणि असा एक वर्ग आहे की अजून त्यांच्यापर्यंत ह्या सुविधाच पोहोचलेल्या नाहीत. तर आमचे सगळे शिक्षक, सगळा स्टाफ सुट्टीच्या काळामध्ये आपल्या परिसरातल्या ज्या वाड्या वस्ती आहेत, ज्या ठिकाणी हे आदिवासी विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या मिळू शकते, अशा वाडी वस्तीवरती प्रत्यक्ष जाऊन होम व्हिजिट, याला आपण गृहभेट म्हणतो, सर्वे म्हणतो, तसा सर्वे करतो आपण. आणि ज्या कुटुंबाला अजून अशा आर्थिक सुविधा मिळाल्या नाहीत, शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत, कुठल्याही प्रकारच्या चांगल्या त्यांना शाळेत जाता येणार नाही, घरची सगळी परिस्थिती हालाकीची आहे, अशाच विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त आपण प्रवेश करतो. यावर्षी संस्थेनं शाळेनं असं ठरवलेलं आहे की कातकरी समाज सुद्धा आज अनेक भारताच्या इतिहासात सुरुवातीपासून या ठिकाणी आहे, परंतु त्याच्यापाशी कुठल्याही शैक्षणिक सुविधा अजून पोहोचलेल्याच नाहीत, कुठल्याही गोष्टीच्या त्यांना लाभ मिळत नाहीत शासनाच्या योजनांचे. तर संस्थेनं असा निश्चय केला की यावर्षी आपण कातकरी विद्यार्थ्यांच्यावरती प्रयत्न करूया की ज्यांचे वडील वीटभट्टीवरती आहेत, व्यसनी आहेत किंवा शिक्षण झालेलं नाही, त्यांच्या कुठल्याच त्यांना घर नाही, अशा ज्या काय समाजातल्या कुठल्याही योजना मिळत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचं काम संस्था करते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी 10वी झाल्यानंतर त्यांची लग्न होणं किंवा शिक्षण थांबणं, पुन्हा कामाला जाणं आणि पुन्हा त्याच वाटेने जाणं की तर हे सगळ्या गोष्टीचा विचार करून संस्थेनं गेली 8-10 वर्षापासून ज्या 10वीच्या झालेल्या विद्यार्थीने आहेत, त्यांना जर वाटलं की मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, पुण्यामध्ये शिकायचं आहे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने त्यांच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य दारं उघडी केलेली आहेत. गेल्या वर्षभरापर्यंत दरवर्षी 40 पैकी 15, 20, 30 ज्यांची पुण्याला जाऊन शिकायची इच्छा, अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये ऍडमिशन घेतात. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारलं जात नाही. साधारणपणे वर्षाला 70 ते 80 हजार रुपये खर्च प्रत्येकी कर्वे संस्था त्यांच्यावरती खर्च करते. अशा अनेक मुली आता त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनला आहेत, काही नोकरी करून लागलेले आहेत, काही जणांचा नर्सिंगचा कोर्स झालेला आहे. असं संस्था त्यांच्या पूर्ण पाठीशी असते. म्हणून आपला शाळा म्हणून एक प्रयत्न आहे की अशा वंचित घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्या मुलींना मुख्य प्रवाहात आणणं, हेच संस्थेचा आणि शाळेचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं शाळेचा सगळा स्टाफ, आमची व्यवस्थापन समिती, शाळा समिती सगळे प्रयत्न करत असतो. धन्यवाद सर, आपण 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.